पुणे आणि महाराष्ट्रासाठी विकासाचा मानबिंदू ठरलेल्या आर्थिक स्रोत असलेल्या पुण्यातल्या IT पार्क हिंजवडीला गेल्या काही काळापासून अनेक पायाभूत समस्यांचा सामना करावा लागतोय। हिंजवडीमध्ये राजीव गांधी इन्फोटेक पार्क आहे, जो 2800 एकरावरती पसरलेला एक प्रमुख तंत्रज्ञान आणि व्यवसायाचं क्षेत्र आहे। हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने म्हणजेच MIDCने विकसित केलेलं आहे आणि इथं 800 पेक्षा जास्त कंपन्यांची कार्यालये आहेत। पण काही दिवसांपासून पुण्यातल्या अनेक IT कंपन्या या बँगलोर आणि हैदराबादला स्थलांतरित होत असल्याची माहिती समोर आल्याने ही बाब महायुती सरकारसाठी फार अडचणीची ठरलेली दिसून येते। मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यात IT पार्कचं वॉटर पार्क झालेलं होतं, त्यामुळे IT नगरी हिंजवडीत समस्या ऐरणीवरती आलेल्या आहेत। वाहतुकीची कोंडी, नागरी समस्या सोडवण्यासाठी अभियंत्यांनी आंदोलनंसुद्धा केली। तर या सर्व घटनांची माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी। राज्यात सध्या हिंजवडीचं वाटोळं झालं याच्यावरून जोरदार खळबळ उडालेली दिसून येते। तत्कालीन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडपासून हाकेच्या अंतरावरती हिंजवडी गावात IT पार्क उभारण्याच्या कामी मोठी शक्ती खर्च केली होती। इन्फोसिस, टेक महिंद्रासारख्या मोठमोठ्या कंपन्या तिथं वसल्या होत्या। हिंजवडीला जाणारे रस्ते तेव्हा पुरेसे होते, कारण तेव्हा वाहने जास्त नव्हती, अधिक तर मोटरसायकलीच आणि टेक कंपनीत मोठ्या पदावरती असलेल्या लोकांच्या तेवढ्याच कार। असा गोतावळा हिंजवडीकडे ये जा करत होता। परंतु गेल्या 5-6 वर्षात हिंजवडीमध्ये IT पार्कमध्ये 4 व्हीलरची ये जा वाढलेली आहे आणि त्यानंतर सुरू झाली ती प्रचंड वाहतुकीची कोंडीची समस्या। मित्रांनो, आज ITमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक जोडप्याकडे 2 चारचाकी तरी आहेतच आहेत। एकच असेल तर ती छोटी नाही, SUVच। यामुळे हिंजवडीकडे जाणारे रस्ते अपुरे पडू लागलेले आहेत। एका कारमध्ये एकच जण। पाऊस, थंडी, ऊन असं काय असलं तर मग बघायलाच नको, रस्ते तुडुंब वाहनांनी भरलेले असतात। वाकड, पुनवळे, ताठवडे, बावधान, कोथरूड आणि पुणे पिंपरी चिंचवडच्या इतर भागातून IT पार्कमध्ये नोकरी करणाऱ्यांनी घरे घेतलेली आहेत। पार अगदी आळंदी ते मोशीपर्यंत ही लोक राहतात। अनेकांनी मगरपट्टा, खराडी IT पार्क आणि हिंजवडी सेंटर पडेल असं औंध, बाणेर, बोपोडी, खडकी यांच्यासारखे भाग निवडले आणि मग सुरू झाली ती त्यांची आणि त्यांच्या कंपन्यांची कोंडी। काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिंजवडीच्या सरपंचांना वाटोळं केलं असे 4 चौघात म्हटले आणि पुन्हा हिंजवडीची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर वृत्त आलं की हिंजवडीतून 37 कंपन्यांनी स्थलांतर केलं। हे ऐकायला, वाचायला एवढंही सोपं नाही। 37 कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करत होते, त्यांना हजारो लोक सेवा पुरवत होते। याचं कॅन्टीन, सफाई, इलेक्ट्रिशियन या सर्व वस्तू पुरवणार आहेत। हे हजारो कर्मचारी त्यांच्या लाखांमध्ये मिळणारा पगार, बँकेचे EMI, घराचं भाडं, दुकानं, मॉल, दूध, भाजीपाला यासाठी खर्च करत होते। आता ते गेले कुठे तर हैदराबादला किंवा बँगलोरला, म्हणजेच राज्याचा GST स्वरूपातला मोठा महसूल गेला, पुण्याचा महसूल गेला। मित्रांनो, हिंजवडी IT पार्क गेल्याचा सर्वात मोठा फटका IT कर्मचाऱ्यांनाच बसणार आहे, कारण त्यांनी लाखोमध्ये पॅकेजेस असल्याने कोटींमध्ये किमती असलेली घरं घेतलेली आहेत। पार्क गेला की या भागातल्या घरांची मागणी कमी होणार, मागणी कमी झाली की पर्यायाने रिअल इस्टेटचे दर कोसळणार। कर्मचारी कंपनी गेल्याने एकतर दुसरीकडे नोकरी शोधतील किंवा ते देखील बँगलोर, हैदराबादची वाट धरतील, म्हणजेच ही घरे रिकामी होतील किंवा भाडेकरूही मिळणार नाहीत आणि ज्यांनी भाड्याने घरं दिलीत ते देखील रिकामे राहतील। मित्रांनो, हिंजवडीतला IT पार्क गेल्याची सर्वात मोठी किंमत ही या तरुण पिढीला मोजावी लागणार आहे। महापालिका त्यांचा कर लादतच राहणार, वसुलीही करतच राहणार आहेत। सरकारला GSTच्या स्वरूपात त्या घरांचा पैसासुद्धा मिळालेला आहे। राजकारण्यांनी आपले पैसे कमवून घेतलेले आहेत, पण ज्यांनी घरासाठी पैसे गुंतवलेले आहेत त्यांचा पैसा बुडणार आहे, इथल्या लोकांचं उत्पन्न बुडणार आहे। हिंजवडी ही एकटी बुडणार नाही, तर त्यावरती अवलंबून असलेल्या लाखो लोकांना सोबत घेऊन बुडणार आहे, हे नक्की। बाकी तुम्हालाही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या स्क्वेअर मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।